बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा मोठ्या वादात सापडलाय। डॉन 3 सिनेमातून ऐनवेळी माघार घेतल्यानंतर आता रणवीर सिंगवर थेट बंदी घालण्यात आल्याची चर्चा रंगली आहे। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं रणवीर विरोधात नॉन कॉपरेशन डायरेक्टिव्ह जारी केल्याचं सांगितलं जातंय। नेमकं काय प्रकरण पाहूयात हा रिपोर्ट। रणवीर सिंहवर थेट बंदी। फरहान आणि रणवीरचा वाद आता वेगळ्या वळणावर। का घेतली रणवीर सिंहनं डॉन 3 या सिनेमातून ऐनवेळी माघार? फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं रणवीर सिंहला का केलंय बॅन? धुरंधर अभिनेता रणवीर सिंहच्या अडचणींमध्ये आता वाढ झाली आहे आणि यावेळी वादाचं कारण ठरलाय डॉन 3 हा सिनेमा। रणवीर सिंहच्या विरोधात फिल्म वर्कर्सची मोठी संस्था फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनं मोठं पाऊल उचललंय। या संस्थेनं रणवीर सिंहला बॅन केलंय आणि त्याच्या विरोधात नॉन कॉपरेशन डायरेक्टिव्ह जारी केल्याची माहिती समोर आली आहे। यानुसार सिनेसृष्टीमधल्या विविध संघटना आणि संबंधित घटकांना रणवीर सिंह सोबत काम न करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। Last moment, just 3 weeks before the unit was supposed to leave for shoot, Ranveer Singh withdraws from the film and he says, and we are talking about Don 3. फेडरेशन ने हर हफ्ते हर 10 दिन में एक रिमाइंडर भेजा रणवीर जी को कि आप आइए और अपना पक्ष रखिए, बिकॉज वी वांट टू हियर यू ऑल्सो। व्हेन वी अनाउंस द प्रेस कॉन्फ्रेंस, we got a mail from him saying that your federation doesn't fall into the jurisdiction of this entire matter, entire issue. Your body has no, in a way, no reason to get into this disputed issue. अपने सारे क्राफ्ट को इन्फॉर्म करते हैं कि जब तक ये डिस्प्यूट सॉल्व नहीं होता है, रणवीर सिंह कोई भी आने की बात करते हैं, मीटिंग की बात कर रहे हैं, पर्सनल लेवल पर आकर के हमसे फेडरेशन से मीटिंग नहीं करते हैं, तब तक नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव इशू रहेगा। और क्योंकि ये प्रोड्यूसर के हित की बात है और तमाम प्रोड्यूसर बॉडी को मैं कहूँगा कि आप भी हमें साथ दें। हे संपूर्ण प्रकरण डॉन 3 या आगामी सिनेमाशी संबंधित आहे। खरं तर हा वाद दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रणवीर सिंग यांच्यामधला असल्याची चर्चा आहे। डॉन 3च्या शूटिंगला सुरुवात होण्याच्या अवघ्या काही दिवस आधीच रणवीर सिंहनं अचानक सिनेमातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। याच पार्श्वभूमीवर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजकडून रणवीरवर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे आणि या घडामोडींमुळे सिनेमाच्या निर्मितीवर परिणाम झाल्याचा दावा केला जात असून त्यातून या संस्थेनं कठोर भूमिका घेतल्याची चर्चा रंगतेय। या दरम्यान रणवीर सिंहकडून एक नवीन निवेदन जारी करण्यात आलंय। त्यात त्यानं असं म्हटलंय की रणवीर सिंह सिनेसृष्टीचा आणि डॉन या फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो। डॉन 3 या संदर्भात अलीकडे घडलेल्या घडामोडींवर त्यानं मौन बाळगणं पसंत केलंय। या तर्कवितर्कांवर सार्वजनिक प्रतिक्रिया देण्याची गरज रणवीरला कधीच वाटली नाही आणि सध्या त्याचं पूर्ण लक्ष हे केवळ त्याच्या कामावर असून आगामी प्रोजेक्ट्सवर त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रित असल्याचं त्याने या निवेदनात म्हटलंय। मात्र या प्रकरणामध्ये आता आणखी एका चर्चेनं जोर धरलाय। ती म्हणजे रणवीर सिंहला डॉन 3ची स्क्रिप्टच पसंत नव्हती आणि त्यामध्ये काही बदल करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली होती। मात्र ते बदल झाले नाहीत आणि त्यामुळेच रणवीरनं सिनेमातून माघार घेतल्याची चर्चा आता समोर येते। पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे कोणताही सुपरस्टार हा सिनेसृष्टीतील नियमांपेक्षा मोठा नाहीये। आता रणवीर सिंह या प्रकरणावर संस्था आणि फरहान अख्तर यांच्याशी चर्चा करणार का आणि या वादावर तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष लागलंय। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।
Thank you.